नमस्कार मित्रांनो, मी मंगेश तुमचं स्वागत करतो वन इंडिया मराठी यूट्यूब चॅनलवर। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना एक वक्तव्य केलं आहे। या वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्य वाटलं, पण त्यांचं वक्तव्य नीट समजून घेतलं तर याचा मतितार्थ कळेल। आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना आता वेग आलाय। सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आलाय। बैठका, दौरे, जाहीर सभा मोठ्या प्रमाणावर चालू आहेत। महायुतीचे नेते देखील पुन्हा राज्यात आपली सत्ता आणायची या उद्देशाने कामाला लागले, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे दौरे महाराष्ट्रात चालू आहेत। या दौऱ्यावरून संजय राऊत यांनी टीका केली आहे। संजय राऊत म्हणाले की घटनाबाह्य सरकार त्यांनी या राज्यात बसवलं, त्याला संरक्षण देण्यासाठी अमित शहा महाराष्ट्रात येत आहेत। अमित शहा किंवा मोदी महाराष्ट्रात आले की आम्हाला भीती वाटते। काहीतरी महाराष्ट्रातील एखादा उद्योग या राज्याबाहेर जाईल किंवा एखादा भूखंड अदानींच्या घशात जाईल, त्याची तयारी करायला हे लोक महाराष्ट्रात येतात। संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून जोरदार हल्लाबोल केला। ते महाराष्ट्रात येतात म्हणजे महाराष्ट्राच्या फुटी संदर्भात ते काहीतरी निर्णय घेत असतात। कालच 200 एकर जमीन अदानींना द्यायचा निर्णय झाला। त्या जमिनीचं मोजमाप करायला ते येतात का हे लक्षात घेता आम्हाला भाजपचे नेते या ठिकाणी आले की भीती वाटते, असं म्हणत त्यांनी अमित शहांना सल्ला देखील दिला। देशाच्या गृहमंत्र्यांनी कोणतं काम करायला हवं याबाबत संविधानात काही नियम असतात, ते सर्व बाजूला ठेवून हे केवळ निवडणुका, प्रचार, लाडक्या उद्योगपतींना मदत असले प्रकार करतात आणि विरोधकांवर हल्ले हेच त्यांचं काम राहिले। सरदार वल्लभभाई पटेल देशाचे गृहमंत्री होते, ते काय करत होते याची जाणीव अमित शहांनी ठेवायला हवी, असंही संजय राऊत म्हणाले। संजय राऊत म्हणाले की व्यक्तिगत सुडाचं राजकारण करण्यासाठी गृह मंत्रालयाचा वापर या देशात कुणीच आधी केला नाही, पण अमित शहा नेमकं तेच करतात। महाराष्ट्रातील निवडणुका होईपर्यंत देशाची राजधानी महाराष्ट्रात हलवतील असेही वाटतंय। याचा अर्थ लोकांचं मत त्यांच्या विरुद्ध आहे, त्यांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच मेट्रोचं 6 वेळा उद्घाटन केलंय। पुण्यात त्यांच्या चक्रा वाढल्या हे लक्षात घ्या, असंही संजय राऊत म्हणाले आहेत। भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात अमित शहा हे मुंबई तसेच ठाणे आणि कोकण विभागातील भाजप आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात अमित शहा यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहितीही पुढे आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। मित्रांनो, कसा वाटला आमचा हा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी पाहत रहा वन इंडिया मराठी।